जब गरीब को गरीबी से लड़ाई लड़ने की ताकत है और इसके लिए उसको शिक्षा मिले, रोजगार मिले, रहने को घर मिले, घर में शौचालय हो, पीने का पानी हो, बिजली हो, ये अगर हम करेंगे तभी गरीबी से लड़ाई लड़ने
आपल्या शहरातून निघत आहे आपल्या देशाची हात बळकट करण्यासाठी श्रीलंका शहराचा विकास गाडी सावकाश जाऊ द्या तुम्हाला सर्वांचे
सावकार साहेबांचं जास्तीचा हक्क आहे. आपण सर्वांनी सावकार साहेबांना ही विनंती आहे. तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री महाराष्ट्राचे पायलट तुम्हाला सर्वांचे नेते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ही पदयात्रा माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आपले नगराध्यक्षाचे उमेदवार संजयजी हलगरकर या निलंगा वासियांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले मला खात्री आहे की आपण सर्वजण संजय हलगरकर सारखा एका कर्तव्यनिष्ठाने सेवाभाव असलेल्या नेतृत्वाला निश्चितपणाने आपण मतदान रूपी आशीर्वाद देणार आहोत. या सर्वात झाले गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम करून निलंग्याचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात वाढला असे निलंग्याचे माजी नगराध्यक्ष आणि या पॅनलचे प्रमुख बाळासाहेब शिंगाडे हे सुद्धा या पदयात्रेमध्ये आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्यापर्यंत आले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार संजयजी हलगरकर हे आपल्या मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी आपल्यापर्यंत येत आहे. आभार. आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो की उद्या 2 तारखेला संजय हलगरकर आणि बाळासाहेब शिंगाडीने केलेल्या कामाला उद्या आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद द्यायचे. भैयासाहेब काळजी करण्याचं कारण आहे येत्या 3 तारखेला गुन्हा लागला होतोय त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पदयात्रा आपल्या शहरामधून विजयाचा गुलाल विजयाची मिरवणूक तुम्हाला सर्वांचे नेते नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब 3 तारखेला विजयी मिरवणूक आपल्या शहरामध्ये निघणार आहे. त्यासाठी निलंगा नगरीतील सगळ्या भाजप जनतेला विनंती आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला गवाळीच्या पुढील बटन दाबून आपल्या नेत्याच्या हातात लढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विजय संभाजी भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संभाजी भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरविंद पाटलांचा विजय अरविंद पाटलांचा विजय आकाश साहेबांचा संभाजी भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संभाजी भैया तुम आगे बढ़ो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ही भव्य दिव्य पदयात्रा आपल्या निलंगा शहरातून निघत आहे. या ठिकाणी भैयासाहेबांचा सत्कार व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. तुम्हाला सर्वांचे नेते नागपूर जिल्ह्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री आणि या निलंग्याचा कायापालट बनू शकणारे तुम्हाला सर्वांचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब या निलंगा शहरातून मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विजय संभाजी भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संभाजी भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय संभाजी भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरविंद भैया तुम
भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विजय असो नरेंद्र मोदी साहेबांचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा संभाजी भैया से आगे बढ़ो 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 तुम्हाला सर्वांचे नेते भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार या लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते विकासाचे पाहिला भारतीय जनता पार्टीचा पाटील निलंगेकर साहेबांची पदयात्रा ही निलंगा शहरातून निघत आहे मतदानारूपी आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या नगरसेवकांचे हात बळकट करण्यासाठी उद्या मतदानारूपी आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचा पुढील भजन दाबून भारतीय जनता पार्टीचा आणि भैयासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी या निवडणुका शहराला बळकट करण्यासाठी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचा आपल्या सर्वांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यावर अतिशय प्रामाणिक भाऊचा पाळा देणारे आपले नगराध्यक्ष माननीय बाळासाहेब शिराळे साहेब मूर्तीला कीर्तिमान असं हे नेतृत्व भैयाच्या नेतृत्वाखाली वाढलेले हे नेतृत्व आता खद्दार नेतृत्व या शहराला लावले म्हणूनच येणाऱ्या 2 तारखेला तुम्हाला सर्वांचे नेते लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री या सर्व भारतीय जनता पार्टीचा आणि भैयासाहेबांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय हरवकर आणि त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ओळख असे आपले माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या उपस्थितीमध्ये या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मतदान रूपी आशीर्वाद या निलंगा प्रत्येक नागरिक दिल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद आहे. कारण काम करणारी माणसं आहेत, कर्तव्यवान माणसं आहेत आणि म्हणून आपला मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी ते आज आपल्या या शहरामध्ये पदयात्रेच्या माध्यमातून येत आहेत.
मी आपल्याला विनंती करतो की आपण बाळासाहेब शिंगाडेने केलेल्या कामाची पावती म्हणून संजय हरककर आणि त्यांच्या सर्व सहकार्याला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि पुढील 7 वर्ष निलंग्याच्या विकासाला गती देण्याचा आपल्याला येण्यासाठी आपण हातभार लावावा अशी विनंती या निमित्तानं आपण सर्वांना करतो. आपले नेते आदरणीय माजी पालकमंत्री संभाजीभाई पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा या ठिकाणी होते. उद्या मतदार 2 डिसेंबरला आपण मतदार रूपी आशीर्वाद द्यावा आणि तो आशीर्वाद करण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून ते आज आपल्या शहरामध्ये येत आहे. आपण सर्वांनी आपल्या भैयासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी उद्या भरघोस अशा मतांनी आपल्या सर्वच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड अशा मतांनी विजयी करायचा आहे आणि आपल्या भैयासाहेबांचे हात बळकट करायचे आणि या निलंग्याचा कोणी विकास करू शकेल ते विकासाचे पायलट माननीय लोकप्रिय आमदार संभाजीभाई पाटील, शेतकऱ्यांचा जाणता राजा, विकास पुरुष. या निलंग्याला जर विकास करायचा असेल तर भैयाशिवाय पर्याय आहे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा तुम्हाला सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयजी हलगाडकर साहेब, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे साहेब हे भैयासोबत मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आपले निलंग्याचा विकास करण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी या निलंगा शहरामधून निघत आहे. या निलंगा शहराचा सरकार करायचा असेल तर विकासाचे पायलट तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री माननीय लोकप्रिय आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब मायेचा माय माऊली एक जाऊ शिखरबाज हा तेज निडर एक असा लढवय्या आपल्या सर्वांचे संभाजी भैया संभाजी भैया संभाजी भैया संभाजी भैया भारतीय जनता पार्टीचा भैयासाहेबांच्या व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कधी होईल आधाराची काठी वृद्धांची राखीशी इमानवणी तरुणांचा आदर्श होऊन संजयजी हलगाडकर सरांना मिळालेला हा उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद निलंगावासी कोण मिळतोय. कामाचा माणूस प्रामाणिकपणाने या शहराचा विकास करायची ही भूमिका असलेला एक नेतृत्व म्हणजे संजयजी हलगाडकर, बाळासाहेब शिंगाडे. एक असा मनामनातील माणूस आपल्या आहे हक्काचा शिखरबाज हा तेज निडर एक असा लढवय्या संभाजी भैया संभाजी भैया संभाजी भैया संभाजी भैया विश्वासाची साथ आपुल्या जनतेच्या साठी एक लढाई अस्तित्वाची पाण्याच्या काही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपल्या नेत्यांचा या ठिकाणी सत्कार होऊ लागलेला आहे. साहेबांना
आशीर्वाद आहे. ठिकठिकाणी होत असलेला सत्कार हा खऱ्या अर्थानं निलंग्याचा निलंगावासियांनी दिलेला तो आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वादाच्या जोरावर आपल्याला भविष्यात निलंग्याचा स्वाभिमान जपून आपल्याला काम करायचं आहे. निलंग्याच्या स्वाभिमानाला गालबोट होण्याचा प्रश्न होऊ देणार नाही ही खबरदारी घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. आणि म्हणून येत्या 2 तारखेला आपल्याला मतदान आशीर्वाद देऊन संजय हलगर्जींच्या सर्व सहकार्यांना आपल्याला नगरपालिकेमध्ये या शहराच्या विकासासाठी पाठवायचं आहे. संभाजी नावाचा ज्याने खरा अर्थ जाणला, शिवशंभूचे रक्त म्हणून तुम्हा आम्हाला भला. नवनिर्माणाचा नवशक्तीचा भगीरथ बनूनी विकास कामांची आणि गंगा संजयजी हलगावकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एका सामान्य घरातील सर्व जनतेचे नाव जुळलेला संभाजीराव पाटील यांच्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आलेले मतदानामध्ये आपला हिस्सा असावा आणि तो पुरावा निलंगा शहराच्या विकासाला असावा. यासाठी आपण उद्या वाजवासाठी आशीर्वाद देऊ. संजय हलगावकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना आपण वाजवासाठी आशीर्वाद द्यावा. या पदयात्रेच्या माध्यमातून मान्य संभाजी पाटील आपल्यापर्यंत येत आहेत. निलंगा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे हेही आपण यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या 5 वर्षात या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे काम बाळासाहेब शिंदे यांनी केलेलं आहे. आणि आता संजय हलगावकर हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे. तो आशीर्वाद गाडी जाऊ दे, गाडी जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या सर्वांचे लाडके नेते भैयासाहेबांना आशीर्वाद घेण्यासाठी आपण आपल्या कमाल यात्रेला पुढील पटापटावरून प्रचंड अशा मताने विजयी करावा आणि आपल्या नेत्यांचे हात बळकट करावे. चला जाऊ दे, गाडी जाऊ दे, गाडी जाऊ दे, पुढे जाऊ दे, गाडी जाऊ दे. विकासाचं पाहिलं निलंगा शहराचे बातमीदाते महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आपल्या शहरातून ही पदयात्रा निघत आहे. मतदानाचा आशीर्वाद देण्यासाठी महाभारत जनतेला
हात जोडून विनंती करत आहे आपण सर्वांनी आपल्या नगरसेवकांना प्रचंड समर्थन करावं. त्यांचे जे हले नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी विजयाचा गुलाल घेऊन भवानी तुळजाची भारत मातेचे भावी या आमच्या हक्कीला तुझे सार हे माझी भोळी अंबिका ऐका मुद्दा हे का जिंकली मुंबई दिल्ली आता गल्लीचा मुक्का घेत संबळ ठेका जिंकली मुंबई दिल्ली आता गल्लीचा मुक्का घेत संबळ ठेका जिंकली मुंबई दिल्ली आता गल्लीचा मुक्का घेत संबळ ठेका गरीबी तब जाएगी जब गरीब रहने को घर मिले, जब लड़ने के लिए मेरा गरीब तबका निलंगा शहरातून निघालेली भव्य दिव्य पदयात्रा अशीच पदयात्रा येणाऱ्या 3 तारखेला विजयाचा गुलाल घेऊन निघणारे आमचे नेते 3 तारखेला भव्य दिव्य विजयाची पदयात्रा निलंगा शहरातून निघणार आहे. म्हणून भैयासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी या निलंगा शहराचा कायापालट करण्यासाठी तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री या खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर भैयासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला कमल यादीला पुढील बटन दाबून आपल्या सर्वांच्या सर्वच्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून गेले पाहिजे आणि त्यासाठी भैयासाहेबांचे हात बळकट केले पाहिजे. खऱ्या अर्थाने या नियोजनाचा विकास जर कोण करू शकत असाल तर ते लोकप्रिय आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेबच करू शकतात. अरे ज्यांना लातूरचा विकास कधी करता आला नाही ते आमच्या निलंग्याचा काय विकास करणार आहे आणि त्यांच्या फुलतापाला बळी न पडता तुम्हाला सर्वांचं हे जाणते नेतृत्व तुम्हाला सर्वांचे भैया आणि भैया आमच्या सर्वांचे बाबा झाले त्यामुळे बाबाची जबाबदारी आहे या निलंग्याचा विकास करण्याची. तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री आणि खऱ्या अर्थाने
भाऊसाहेब करणारे आमचे नेते आता ही खऱ्या अर्थाने निवडणूक कार्यकर्त्याचे ही निवडणूक माझी नाही. रात्रभर दिवस आणि दिवसाची रात्र करून समाजात आणि फिरणारे आमचे नेते आणि खऱ्या अर्थानं आता ही कार्यकर्त्यांना कुठेतरी हा बळकट करण्यासाठी लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर गावाची पदयात्रा घेऊन या लाडक्या नेतृत्वाला आता समाजाची गरज आहे. याचे हात बळकट करण्यासाठी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला कमळ यांना पुढील बटन दाबून सर्व नगरसेवकांना विजयी करावा. आणि लोक आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया दादासाहेबांचे आशीर्वाद घेऊन तुम्हाला सर्वांचे नेते या नगर शहराचे भाग्य विधाते लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची भव्य दिव्य पदयात्रा या शहरातून निघत आहे. नगराध्यक्ष पदाचे एका सर्वसामान्य कुटुंबातील सचिवजी हलगर्कर साहेब यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला सर्वांचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिराडे साहेब हे या पदयात्रेमध्ये मायबापांचे आशीर्वाद घेण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी भव्य पदयात्रा या शहरातून निघत आहे. कमळ फुलूया इथं कमळ फुलूया मोदीजी आणि लोक आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया संघटित होऊया चला प्रगती घडवूया संघटित होऊया चला प्रगती घडवूया मोदीजी आणि लोक आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया मोदीजी आणि लोक आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया केंद्रात धर्मेंद्र राज्यात देवेंद्र हवा विकासासाठी गावात देवेंद्र मोदीजी आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया मोदीजी आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया आधी राष्ट्र मग पक्ष पुन्हा आहे मी देव देश धर्माला जागतो मोदीजी आणि लोक आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया मोदीजी आणि लोक आलाय कमळ फुलूया इथं कमळ फुलूया भारतीय जनता पार्टीचा संभाजीराव तुम्हाला संभाजीराव तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा पदयात्रा या निलंगा शहरातून तुम्हाला सर्वांचे नेते जाऊ दे
लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन हलगर्कर साहेब, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कसरकर हे मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि येणाऱ्या 2 कमळ या चिन्हापुढील बटणावर सर्व नगरसेवा ही पदयात्रा निलंगा शहरातून निघत आहे. माझी महाराज सत्याला विनंती असणार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि या निलंगा शहराचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या 2 तारखेला कमळ या चिन्हापुढील बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयजी हलगर्कर साहेब आणि सर्वच्या सर्व नगरसेवकांना प्रचंडाच्या मताने विजयी करावा. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे भावी मंत्री आणि या खऱ्या अर्थाने देशाचा विकास जर कोण करू शकेल तर आमचे भैया साहेब. अरे ज्यांना बाबा विकास करता आले नाही, त्याचे फुटपाथ नीट करता आले नाही, ते आपल्या निलंग्याचा काय विकास करणार आहे आणि त्यांच्या भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या 2 तारखेला कमळ या चिन्हा पुढील बटन दाबून आपण सर्वांनी आपल्या नेत्यांचे आपल्या भैया साहेबांचे हात बळकट करावे आणि सर्वच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड अशा मताने विजय करावा. या संकल्प विजयीची मिरवणूक येणाऱ्या 3 तारखेला भव्य दिव्य विजयाची मिरवणूक 3 तारखेला आपल्या शहरातून निघाली. नगर साहित्य भारतीय जनता पार्टीचे नेते सर्व कार्यकर्ते निलंगा शहराच्या भागात भैयासाहेबांच्या पाठीमागे ठार झालेले आहे. अरे निलंगेची माहिती आहे त्यामुळे काय करायचं कारण आहे. प्रचाराचा आता शेवटचा दिवस आहे आणि तमाम सर्वांचे नेते लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जाऊ सेवा देणार आदर्श घडवूया, देशामध्ये गावाचा आदर्श घडवूया. मोदीजींचा निरोप आलाय, कमळ फुलवूया, कमळ फुलवूया. तुम्हाला सर्वांचे नेते शेतकऱ्यांचा जाणकार राजा आणि खरोखरच लातूर जिल्ह्याला सर्वात जास्त निधी आणणारे आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि खऱ्या अर्थानं अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त निधी आणणारे आमचे नेते तुम्हाला सर्वांचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची भव्य दिव्य पदयात्रा आपल्या शहरातून निघत आहे. जाऊ दे सावकाश जाऊ दे. आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद घेऊ. सर्वच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड मताने विजयी करावा आणि साहेबांचे हात बळकट करावे आणि या निलंगा शहराचा खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर साहेबांशिवाय पर्याय नाही. अरे विकासाचं पाहिलं नाही, गोरगरीब जनतेला सर्वसामान्य
खऱ्या अर्थानं आता ही माझ्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे म्हणून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आमचे नेते समग्र लातूर जिल्ह्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत आणि येणाऱ्या 2 तारखेला प्रचंड अशा मताने सर्वच्या सर्व नगरसेवक प्रचंड अशा मताने आपण निवडून द्यावा अशी विनंती करत आहेत आमचे नेते. आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन बायासाहेबांचे हात बळकट करावे. तेने नित्या मी मानतो राजकीय वसा आमचा व्यापाऱ्यांचा ठसा आमचा नीलकंठाची पावन भूमी लक्षवेधी शहर इथे गगन भरारी तरुणांची आणि नेतृत्वाची रुबाबाच्या पटण्यातला करतो कहर इतिहासाने साक्षीला मी जनसेवेला तत्पर आमचा निलंगा आम्ही निलंगेकर आमचा निलंगा आम्ही निलंगेकर आमचा निलंगा आम्ही निलंगेकर आमचा निलंगा आम्ही निलंगेकर. तुम्हाला सर्वांचे नेते तुम्हाला सर्वांचे भाग्यविधाते आणि या खऱ्या अर्थानं निलंग्याच्या जर काय व्हायला लागलं असेल तर आपल्याला उद्याच्या मतदानाचे आशीर्वाद देऊन खाली उभारतो जरा आता पाय तुले ते वेळेने गेले अरे बस पडशील. जा बाया बायांसोबत आहेत. इकडे इकडे आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत जायचं. मुकेश्वर आज पहाटे नाईक सर यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत जायचं. कोणीही गाजावाजा करू नये ही विनंती असणार आहे बाहेरसाहेबांच्या वतीनं. आज पहाटे नाईक सरांचं निधन झालेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी शांततेत जायचं.
निलंगा शहरातील ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला सर्वांचे नेते या निलंगा शहरातील भाग्य विधाते लोकप्रिय आमदार संभाजीभाई पाटील साहेबांचा या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी छोटेखानी सत्कार होता. आपण सर्वांनी उद्याच्या 2 तारखेला सर्वच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड अशा मताने विजयी करून आपल्या साहेबांचे हात बळकट करावा. या मातीमध्ये इतकी सुखात शेतकरी शिक्षण कला विचारांचे विद्यामयी हरहुंडरी निलंगा संसार प्रसिद्ध हा जगभरी आमचा निलंगा आम्ही निलंगेकरी आमचा निलंगा आम्ही निलंगेकरी आमचा निलंगा. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद माननीय लाडका नेतृत्व या शहरातून मतदानारूपी आशीर्वाद देण्यासाठी आमचं लाडका नेतृत्व या शहरातून पदयात्रा निघत आहे. या शहराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सगळे आहेत आणि होऊ घातलेल्या उद्याच्या व्यापाऱ्यांच्या वतीनं निलंगा शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे लाडके नेते भैयासाहेबांचा या ठिकाणी सत्कार होऊन घातलेला आहे. अरे गाडी थांबवा, गाडी थांबू द्या. तुम्हाला सर्वांचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री आणि खऱ्या अर्थाने या निलंग्याचा विकासाचा पाहिला तुम्हाला सर्वांचे शंभू भैया या भारतीय पदयात्रेतून आपल्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आशीर्वाद मतदानावरती आशीर्वाद मागण्यासाठी या शहरातून ही पदयात्रा निघालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर निलंग्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड अशा मताने विजयी करण्यासाठी तुम्हाला सर्वांचे भाग्य विधाते नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे बुलंद तोफ शेतकऱ्यांचा जाणता राजा आणि खऱ्या अर्थाने या लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त निधी आणणारे लोकनेते संभाजीभाई पाटील निलंगा साहेबांची पदयात्रा आणि येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांना आपण प्रचंड अशा मताने विजयी करण्यासाठी ही पदयात्रा गाडी अरे गाडी थांबवून दे. ही पदयात्रा आपल्या शहरातून निघत आहे. तुम्हाला सर्वांचे नेते आता ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांची आहे. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून तुम्हाला सर्वांचा नेते समस्त लातूर जिल्ह्यामध्ये प्रचार यात्रा घेऊन निघालेले. जाऊ दे गाडी, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे गाडी पुढे जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. आणि खऱ्या अर्थाने निवडणूक आता कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून हे नेतृत्व समर्थ लातूर जिल्ह्यामध्ये प्रचार सभा घेत आहे.
आणि सर्वांच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या झेंडा या ठिकाणी फडकणार आहे. त्याच्यामुळे काय करण्याचं कारण आहे हे विकासाचं पाहिलं आहे. आणि या निलंगा शहराचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकांना प्रचंड अशा मतांनी विजयी करून आपल्या साहेबांचे हात बळकट करायचे. अरे समग्र लातूर जिल्ह्याचं लक्ष आमच्या निलंग्याकडे आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण आहे ही लढाई आमच्या आता कार्यकर्त्यांची आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 3 तारखेला ही विजयाची पदयात्रा या शहरातून निघणार आहे.